नमस्कार. आपण मागच्या एपिसोडमध्ये काय पाहिलं की थॉट ऑब्झर्वेशन. थॉट ऑब्झर्वेशनमध्ये 4 गोष्टी असतात. इमोशन्स आहेत, डिझायर्स आहेत, मुवमेंट आहे आणि इंटेलेक्ट आहे. तर ते कसे बॅलन्स करायचं, तर आपण आज खूप मजेशीर उदाहरण घेऊया. काय असतं, 31 डिसेंबरचा दिवस असतो आणि रात्री पार्टी वगैरे सगळं झाल्यावर आपण ठरवतो की आता 1 तारखेपासनं मी जिमला जाणार. आपल्या इंटेलेक्टमध्ये खूप हायली पॉझिटिव्ह एनर्जी असते की उद्यापासून मी जिम करणार आणि माझं असं 2 महिन्यात ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे मला, आणि मी जाणार. मस्त पार्टी वगैरे होते, आपण झोपी जातो. हायली पॉझिटिव्ह असतो. म्हणजे इंटेलेक्ट म्हणजे असा 4-5 टाइम्स हायली पॉझिटिव्ह असं झोपतो आपण. आणि सकाळी 6चा अलार्म वाजतो. आपण अलार्म बंद करतो आणि म्हणतो 5 मिनटं मला झोपायचं आहे, जायचं आहे मला, 5 मिनटं झोपतो. आणि आपण झोपून जातो. मग 5चे 50 मिनटं कधी होतात हे आपल्याला कळत सुद्धा नाही, गेला तो दिवस. मग या थॉटकडे जर तुम्ही पाहिलं तर ह्याच्यात खूप मजेशीर गोष्ट आहे की ह्याच्यात इंटेलेक्ट तुमचं खूप हायली पॉझिटिव्ह आहे. तुमच्या इंटेलेक्टनी डिसिजन पण घेतला आहे आणि तो आता मी कोणाचंच नाही ऐकणार, आता मी उठणार म्हणजे उठणार. तरीही एक साध्या सिंपल इमोशनमुळे आपण उठलो नाहीत. म्हणजे काय तर इमोशन्स, सिंपल साधी इमोशन्स जरी आपल्याला आल्या, अगदी साधी आली भावना, तरी तिने बुद्धीला पूर्ण कंट्रोल करून टाकला. मग हे काय होतं, हे खूप इंटरेस्टिंग आहे. तर जेव्हा तुमचा इंटेलेक्ट काही निर्णय घेतो ना, तर तो इमोशन्सला आणि डिझायर्सला बघतच नाही. एकदम प्रॅक्टिकली डिसिजन असतं आपलं ते की मी उद्या जाणार, पहाटे 6 वाजता उठणार. उठतो का? नाही उठत. मग या केसमध्ये काय होतं, तुम्हाला इंटेलेक्टला म्हणावं लागतं, भावनांना, इच्छांना, तुमच्या डिझायर्सला, इमोशन्सला म्हणावं लागतं की मला हेल्प पाहिजे तुमची. तुमच्या भावना, तुमच्या इमोशन्स आणि डिझायर्स ह्या इंटेलेक्टला मॅचिंग केल्या इंटेलेक्टनी, तरच तो डिसिजन तुमचा सत्यात उतरतो. तो इंटेलेक्ट जिंकतो, नाही तर तो जिंकत नाही. असे आपण किती संकल्प करतो. साधा रोज सकाळी 6 वाजता उठण्याचा आपला संकल्प आयुष्यात पूर्ण होत नाही. फक्त ऑफिसला जाणाऱ्यांना अगदी बळजबरी उठावंच लागतं, पर्याय नसतो, ती त्यांची हॅबिट होऊन गेलेली असते. अन्यथा एखादी काहीतरी नवीन गोष्ट जर करायची म्हटलं तर आपण ती करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला ईच अँड एव्हरी टाईम जेव्हा इंटेलेक्ट काही ठरवतो तेव्हा तुम्हाला तुमच्या इमोशन्सला आणि डिझायर्सला तुम्हाला सांगावं लागतं की हो, मी 6 महिन्यात मला ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे, तर आठवड्यातून मी 4च दिवस जाणार आहे आणि माझं हे टार्गेट आहे, तर मला तुमची साथ हवी आहे. आणि आपण मग छोटा संकल्प जर ठेवला आणि आपल्या इमोशन्सची मदत घेतली तर आपण ते पूर्ण करू शकतो. मग थॉट ऑब्झर्वेशनमध्ये तुम्हाला दरवेळेस हे बघावं लागेल की माझे इमोशन्स काय आहेत. आणि इमोशन्स जर पॉझिटिव्ह असतील आणि इंटेलेक्ट जर पॉझिटिव्ह असेल तर डिझायर पण ती पॉझिटिव्ह होते आणि रिझल्ट छान मिळतो. बऱ्याच वेळेला असं होतं की खूप तुम्ही विचार करताय आणि उत्तर मिळत नाही प्रश्नाचं. खूप कन्फ्युजन असतं आणि आपण थकतो आणि ते सोडून देतो. ठीक आहे यार, बघू आता, आपण करू काहीतरी असं, आणि कामं करायला लागतो आपण. आणि अचानक इन्साईट येते आपल्याला, कुठून तरी ती इन्साईट येते. असं म्हणतो, अरे उत्तर मिळालं मला, मला कसं सुचलं माहिती नाही, पण एकदम क्लिअर उत्तर आलं आणि हे असंच होणार आणि हे असंच आहे. आपण ते फॉलो करतो आणि सक्सेस पण होतो, सगळं होतं. आणि मग आपल्याला कळत नाही की ही इन्साईट कुठून आली. पण जेव्हा आपण ही रोज प्रॅक्टिस करतो, थॉटकडे बघताना तुम्हाला नॉन जजमेंटल होऊन थॉट बघावा लागणार आहे. एखादी थॉट आला तर त्याला चांगलं वाईट म्हणून चालणार नाही. हा थॉट आला आहे तर ह्याच्यात इमोशन्स काय आहेत, याच्यात माझी डिझायर काय आहे, हे सगळं तुम्हाला बघावं लागेल. आणि हे जस्ट ऑब्झर्वेशन एवढं जरी तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लगेच कळून जाईल की मला काय करायचं.
आणि मग ती विचारांची स्पीड कमी होऊन जाते, शांती येते, तो पॉज वाढतो, 2 विचारांमधला पॉज वाढतो. पॉज वाढतो म्हणजे काय, तर तिथे तुम्हाला अवेअरनेस येतो. मग या अवेअरनेसला आपल्याला वाढवायचं आहे. तो अवेअरनेस आपल्याला 24/7 पाहिजे. म्हणजे आपण कोणाशी बोलतो आहोत, आपलं कन्व्हर्सेशन चालू आहे एखाद्याशी, तर मी काय बोलतो आहे हा अवेअरनेस मला पाहिजे. तर हा अवेअरनेस येण्यासाठी तुम्हाला या थॉट ऑब्झर्वेशनची खूप गरज आहे. आणि एकदा तो थॉट क्लिअर झाला की तुम्हाला अवेअरनेस येतो, मग ती तुमची रोजची प्रॅक्टिस होऊन जाते. आणि तुम्हाला जर स्वतःमध्ये थोडाही चेंज करावा वाटत असेल, बदलावं वाटत असेल, तर तुम्हाला ह्या रोजच्या प्रॅक्टिस करणं खूप गरजेच्या आहेत. अगदी रोज खूप सगळ्या थॉट्सची प्रॅक्टिस करायची गरज नाहीये, पण 2-4 महत्त्वाचे विचार घ्या आणि त्याच्यावर काम केलं की आपली ती हॅबिट बनून जाते. थॉट आला की बघायचा काय महत्त्वाचं आहे, आवश्यकता आहे का, इमोशन्स जास्त आहेत का, ओव्हरवेल्मिंग होतंय का, आणि बुद्धीचा निर्णय घेतलेला खरंच योग्य आहे का. हे जर एक सेकंदाचं काम असतं, हे केलं तर तुम्हाला लगेच उत्तर मिळतं आणि क्लिअरिटी येते, पूर्ण क्लॅरिटी येते आणि कन्फ्युजन कमी होऊन जातं. मग कन्फ्युजन जरी असलं आणि या सिस्टमॅटिक पद्धतीने तुम्ही रोज स्वतःला जर हँडल केलं तर तुम्हाला कन्फ्युजनमध्ये क्लिअरिटी येते. कन्फ्युजन आलं की एखादी दिवस राहतं, क्लिअरिटी येत जाते. आणि या सगळ्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, सेल्फ डिस्कवरी. मग सेल्फ डिस्कवरीचा एक खूप वेगळं स्टेट ऑफ माइंड असतं आणि एक खूप काहीतरी डायनामिक ती स्टेट असते. तर डायनामिक स्टेट म्हणजे काय, तर आपल्याला आपली सायकोलॉजी कळत जाते की एखादं कन्व्हर्सेशन करताना माझी काय सायकोलॉजी आहे, मी कोणत्या पद्धतीने बोलतो आहोत आपण, हे समोरच्याला आपल्याला जास्त कळतं आणि आपण समोरच्याला ते व्यवस्थित कन्वे करू शकतो. तर कन्व्हर्सेशन अबाउट चेंज काय आहे, तर ते आपण आता बघूया. तर आपल्या बोलण्याची पद्धत, बसण्याची पद्धत, आपली गोष्ट समोर ठेवण्याची पद्धत, या पद्धतीवर आपल्याला काम करायचं आहे. तर त्याला आपण कन्व्हर्सेशन अबाउट चेंज म्हणतो. तर तो चेंज आपल्यामध्ये कसा आणायचा आहे, बोलण्याच्या किती पद्धती असतात, कन्व्हर्सेशनच्या काय काय पद्धती, मेथड्स आहेत, आणि कशामुळे आपल्यामध्ये एकदम पॉझिटिव्ह चेंजेस होऊ शकतात आणि एक आपली डायनॅमिक पर्सनॅलिटी होऊ शकते, हे आपण पुढच्या भागात बघूयात. नमस्कार.